सदा नम्रमाथा तुझ्या मंदिरी अर्थ जीवास तृप्ती तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रहाला दलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचनाती भावी का एका जनार्दनी तुमचा दास त्याच्याच पूर्वावी विठ्ठल 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 संत संगतीचे काय सांगू सुख अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा सालाबाद प्रमाणे याही वर्षी चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 श्री हरिभक्त परायण वैकुंठवासी कडुबा महाराज शिंदे वैकुंठवासी हरिभक्त परायण नारायण बाबा कोळघरकर आसने बाबा वैकुंठवासी हवप भानुदास बाबा आटाळकर यांच्या आशीर्वादाने समस्त ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि या कार्यक्रमाचे संयोजक आमचे आदरणीय हरिभक्त परायण दादासाहेब महाराज पाटील यांच्या संपर्काच्या माध्यमातून आज या ठिकाणी येण्याचा योग आला महाराजांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार आजच्या कार्यक्रमांचं ज्यांचं सौजन्य आहे ते यजमान आहेत ते आदरणीय आमचे संजय भाऊ धाडगे त्यांचं आज कार्यक्रमाचं सौजन्य आहे सौजन्यकर्त्यांचा मनपूर्वक आभार माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्त परायण विठ्ठल महाराज वागचौर यांच्या गुरुकृपेने माझे वडील कैलासवासी भानुदास महाराज गजे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून संत मंडळी वारकरी मंडळी महाराज मंडळी बसलेली तुम्ही सर्व श्रोते मंडळी सर्वांच्या चरणी एकदा नतमस्तक होऊन माझ्या कीर्तनाला सुरुवात करते लाडकी लेक मी संतांचे 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 कृपा
झाड केले कमी संताची मजवर कृपा बहुतांचे मस्तक हे पायावरी वारकरी संताच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग ज्यानं भागवत संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार थेट पंजाब पर्यंत केला. आपल्या रसाळ कीर्तनातून लाखो जडजीवांचा उद्धार केला आणि कीर्तनामध्ये नाचून ज्ञानाची दीप जगात लावले. नाचो कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, ज्यांच्या बरोबर साक्षात पंढरीश पांडुरंग परमात्म्याने जेवण करावं हा अधिकार ज्यांना बालपणीच प्राप्त झाला असे आमचे नामदेवराय आणि त्यांचा चार चरणाचा संत संगतीचं वर्णन करणारा सर्वांच्या परिचयाचा गोडा असा अभंग सेवेकरता निवडला. विठाल विठाल या अभंगाद्वारे नामदेवराय म्हणतात, या कलियुगामध्ये कोणाचीही संगत कामाची नाही. एक क्षणभर जर माणसाला संतांची संगत मिळाली ना, वैकुंठामध्ये हजारो कल्प राहायला मिळतील का, ज्याला परमार्थामध्ये खरं सर्व सुख म्हणतात. आणि ते सर्व सुख केवळ संतांच्या संगतीने मिळतं. एकदा का माणूस संतांच्या संगतीमध्ये गेला की ते संत त्या जीवाला त्या माणसाला आपण सारी घे करीती तत्काळ नाही काळ वेळ तया लागी. त्या ठिकाणी कुठलेही स्थळ काळ वेळेचा विचार केला जात नाही. म्हणून संत श्रेष्ठ आहे. संत का श्रेष्ठ आहेत? संत महात्मे जगावर प्रेम करताना, विश्वावर प्रेम करताना शरीराचा भ्रम नकोदा. शेवटी अभंगामध्ये आमच्या संतांची तुलना गायी बरोबर करण्याचा प्रयत्न केला. विठाल विठाल. आता या अभंगातून नामदेवराय म्हणतात, मी संतांच्या संगतीचं सुख मी काय वर्णन करू. पहिला प्रश्न असा, संत म्हणजे कोण? संत कुणाला म्हणावं? एका सुभाषितकाराने गोड वर्णन केलंय. सन्मार्गवर्ती ना संत हा तद्रूपेन विद्या विनय हृदये सैव वर्तत इति संत हा. सन्मार्गाने वर्तन करणारे, देवस्वरूप असणारे, विद्या व विनय यामध्ये परिपक्व दशा गाठलेले आणि जगत कल्याणाकरता अवतीर्ण झालेले त्यांना संत असे म्हणतात. आता संत महात्मे या जगामध्ये अवताराला आले. येण्याचं कारण जगाच्या कल्याण, संतांच्या विभूती, देह कष्ट भीती परोपकारे, जगाचं कल्याण करण्याकरता, जगाला ज्ञान देण्याकरता आमचे संत महात्मे या जगामध्ये आलेले आहेत. म्हणून जीवन जगत असताना आपल्या जवळ काय पाहिजे? ज्ञान पाहिजे. माझे ज्ञानोबराय म्हणतात, गुरुविना अनुभव कैसा कळे. गुरुशिवाय ज्ञान नाही, गुरुशिवाय विद्या नाही. तुम्ही जर अज्ञानी असाल, तुमच्या जवळ ज्ञान असेल तर 4 लोक तुम्हाला नमस्कार करतात. पण तुम्ही अज्ञानी जर असाल, तेच आजूबाजूचे लोक आपली टिंगल करतात. एक अज्ञानपणामुळे काय होत आहे का, एका गावात एक मनुष्य 24 तास दारू प्यायचा. त्याचा मुलगा इतका हुशार, त्याने 1ली पासून 10वी पर्यंत वर्गामध्ये कधीच 1 नंबर सोडला नाही. आता त्याच्या मुलाचा 10वीचा रिझल्ट होता. त्याच्या बापानं थोडीशी घेतली, कळताना म्हणजे बिसलेली नाही बरं, घेतली. त्याच्या बापानं थोडीशी घेतली आणि शाळेच्या गेटच्या बाहेर जाऊन थांबला. आता प्रत्येक मुलगा आपला रिझल्ट घेऊन येऊ लागला. त्याने एका मुलाला विचारलं, बाळा तुझा किती नंबर आला? त्यानं सांगितलं, काका माझा 20 नंबर आला. दुसरा मुलगा आला, किती नंबर आला? माझा 15 नंबर आला. तिसरा मुलगा आला, किती नंबर आला? माझा 12 नंबर आला. आता याचाच मुलगा आला. तो बाप म्हटला, पिंट्या अरे वर्गामध्ये काय दिवे लावले? तो पिंट्या नाचू लागला, उड्या मारू लागला. म्हटला, बाबा अहो सगळ्या वर्गामध्ये माझा 1 नंबर आला. तो बाप म्हटला, पिंट्या अरे लाज वाटत नाही का तुला? काय झालं बाबा? अरे लोकांच्या पोरांचे 15, 20 नंबर आणि तुझा म्हटलं 1च नंबर. याला कारण का? त्याच्या जवळ असलेलं अज्ञान. जीवन जगताना तुमच्या जवळ अज्ञान नको, तुमच्या जवळ काय पाहिजे? ज्ञान पाहिजे. आणि हेच ज्ञान देण्याकरता आमचे संत महात्मे आलेत. बघा, एकदा माऊलींच्या मनामध्ये असा विचार आला, आपण संपूर्ण जगातील तीर्थयात्रा करावी. हा मनोदय पांडुरंगाला सांगावा. म्हणून माऊली आळंदीहून पंढरीला आली. पंढरपूरला आल्यानंतर पांडुरंग परमात्म्याने माऊलींना हितगुज विचारण्याकरता अंतर गाभाऱ्यात नेलं. पांडुरंगाने विचारल्यावर माऊली बोलू लागली, पुसता सांगेन हितगुज मात, पुसता सांगेन हितगुज मात, पुसता सांगेन हितगुज गोपिका
पुसता संगेन हित गुजमात बैसोनी एकांत सुख गोष्टी. पांडुरंगाले पुसल्यावरून म्हणजे पुसणं म्हणजे काय माहिती तुम्हाला? महिला मंडळ, पुसणं म्हणजे काय माहिती नाही? कोण म्हटलेलं आधी पुसायचं? अजिबात नाही. पुसणं म्हणजे विचारणं. काय पूर्वीच्या काळी लोक म्हणायचे आमच्या पाहुण्याला जरा पुसलं म्हणून सांगा, जुने लोक. तसं पुसता सांगेन इथं गुजमात. पांडुरंगाने विचारल्यावरून माऊली बोलू लागली, माऊली आळंदीहून पंढरपूरला येण्याचं कारण? माऊली म्हटले काय नाही देवा, सगळ्या जगातल्या तीर्थयात्रा करायच्या. मग त्याकरता जोडीला तुमचा नामदेवराय बरोबर पाहिजे. आता ऐका, त्या काळी नामदेवराय म्हणजे देवाचे जीव की प्राण होते. देवाला हो म्हणावं नाही म्हणावं काही समजेना. देवाच्या लक्षात आलं मी जर हो म्हणालो आणि ज्ञानोबारे जर नामदेवरायांना घेऊन गेले तर मला एकट्याला पंढरपूरमध्ये करमणार नाही. आणि नाही जर म्हणालो तर नामदेवरायांना घेण्याकरता कोण आलाय? ज्ञान्यांचा राजा गुरु महाराव म्हणते ज्ञानदेव तुमायसे. नाही तरी कसं म्हणावं? आता हे जर समजलं नसेल तर थोडंसं व्यवहारातलं सोपं करून सांगते. महिला मंडळ बघा, या घरातल्या लोकांनी एक विचार केला, या दिवाळीला आपल्या सोनेरला माहेरला पाठवायचं. काय म्हटल्या? नाही नका पाठवू, तुमची इच्छा, कारण तुमची सुनबाई आहे. पण पाठवावंच लागेल. पुढे ऐका, घरातल्या मंडळीने एक विचार केला, या दिवाळीला आपल्या सोनेरला माहेरला पाठवायचं नाही. पण त्याच मुलीचे काका मोठे चुलते मुंबई हायकोर्टामध्ये जज होते, ज्यांना सगळे लोक वाकून नमस्कार करतात. नेमके त्या मुलीच्या काका त्या दिवशी घरी आले. घरातल्या लोकांनी वाकून नमस्कार केला. विचारलं, जज साहेब तुमचं एवढं मोठं काय काम आहे, तुम्ही मुंबईहून आमच्या घरी आलेलात? जज साहेबांनी सांगितलं, किती वर्ष झाले माझ्या पुतणीची माझी भेट नाही. या वर्षी अशी माझी इच्छा आहे का महिनाभर माझ्या पुतणीला माझ्या घरी गावाला न्यायचे. घरातले म्हटले आत्ताच घेऊन जा. आधी काय ठरलं होतं? पाठवायचं नाही. पण नंतर का पाठवलं? न्यायला कोण आलेत? हायकोर्टातले जज साहेब. नो चॅलेंज. तसं माझ्या नामदेव महाराजांना घेण्याकरता आले होते ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. सांगितलं ठीक आहे, तुम्ही नामदेव महाराजांना घेऊन जा. आता जा म्हटल्यावर ज्ञानोबाराय तिथून निघून गेले. तेवढ्यात तिथे नामदेवराय आले. देव म्हणतात, नामदेवा अरे तुला ज्ञानोबारायांबरोबर संपूर्ण जगातील तीर्थयात्रा करण्याकरता जायचं. नामदेव महाराजांनी देवाला स्पष्ट नकार दिला. नामदेवराय म्हटले, देवा मी तुला सोडून अजिबात कुठे जाणार नाही. म्हटले का? नामदेवराय म्हटले, देवा मला तुझ्याशिवाय करमत नाही. बरं तुलाही माझ्याशिवाय करमत नाही, आणि मी जर गेलो तर देवा तुला करमेल का? मला सुद्धा करमणार नाही. देव म्हणतात, नामदेवा मी तुला ज्याच्या बरोबर पाठवतोय ना ते ज्ञानेश्वर महाराजांनी, मी वेगळा नाही. एवढंच नव्हे, देव नामदेव महाराजांची समजूत घालतात. देव म्हणे नाम्या पाहे, देव म्हणे नामा पाहे, देव म्हणे नाम्या पाहे, देव म्हणे नाम्या पाहे, नाम्या पाहे, देव म्हणे नाम्या पाहे, देव म्हणे नाम्या पाहे, देव म्हणे नाम्या पाहे. ज्ञानदेव मीच आहे, ज्ञानदेव मीच आहे, ज्ञानदेव मीच आहे, ज्ञानदेव मीच आहे, ज्ञानदेव मीच आहे. तो आणि मी नाही तुझा, ज्ञानदेव आत्मा माझा. तो आणि मी नाही तुझा, ज्ञानदेव आत्मा माझा. तो आणि मी नाही तुझा, ज्ञानदेव आत्मा माझा. तो आणि मी नाही तुझा, ज्ञानदेव आत्मा माझा, आत्मा माझा, आत्मा माझा. देव म्हणे नामा पाहे, ज्ञानदेव मीच आहे. तो आणि मी नाही तुझा, ज्ञानदेव आत्मा माझा. अरे ज्ञानोबारायांचा आत्मा आणि माझा आत्मा एकच आहे असं म्हणतोस? मग मी तीर्थयात्रेला जातो, पण एक काठीवर. म्हणे कुठली? नामदेवराय म्हटले, देवा मी तीर्थयात्रेला जाईल, पण ज्या देवाचे तुझ्यासारखे कमरेवर हात नसतील ना त्या देवाचं मी दर्शन सुद्धा घेणार नाही. कटेवरी कर नाही ज्या देवाचे, न घे मी तयाचे दर्शन. नको घेऊ दर्शन, फक्त तू तीर्थयात्रा करण्याकरता जावं, ज्ञानोबारायांच्या संगतीमध्ये जावं, एवढीच माझी इच्छा आहे. देवाच्या इच्छेनुसार
ज्ञानोबराय नामदेवराय दोघ जण तीर्थयात्रा करण्याकरता निघाले. विठ्ठल रुक्मिणी त्यांना चंद्रभागेच्या वाळवंटापर्यंत पोहोचवण्याकरता गेली. जेव्हा दोघेही दिसेनासे झाले, पांडुरंग परमात्मा रावळात गेले आणि देवाला नामदेवरायांखेरीज एक क्षणभर सुद्धा करमत नव्हतं. पण ज्या वेळेला कितीतरी वर्षातून ज्ञानोबराय नामदेवराय तीर्थयात्रा करून परत आले, नामदेवराय रावळामध्ये गेले. देवाने लांबूनच बघितलं की अरे माझा लाडका भक्त नामदेवराय इतक्या वर्षातून मला भेटतोय, जावं आणि त्याला कडकडून असं आलिंगन द्यावं. आलिंगन देण्याकरता देव विटेवरून खाली उतरले, पण नामदेवराय पाठीमागे सरकले. नामदेवराय म्हटले, देवा अरे तुला आलिंगन देण्यापेक्षा संताच्या संगतीचं सुख किती मोठं आहे हे आज मला कळालं. संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही तेथे. नामदेवराय देवाला म्हटले, देवा अरे तुला आलिंगन देण्यापेक्षा संताच्या संगतीचं सुख किती मोठं आहे हे आज मला कळालं. म्हणून जीवनामध्ये संगतीला फार महत्व आहे. तुम्ही जशी संगत कराल ना तसा मनुष्य घडत असतो. म्हणून जीवनामध्ये संगत महत्वाची. आपण संगत कोणाची करतोय? जीवनामध्ये वारकऱ्याची संगत केली, चांगल्या मार्गाने जाल. बघा, एखादा खाणारा पिणारा मनुष्य जर असेल आणि त्याच्या संगतीमध्ये एखादा चांगला मनुष्य, सज्जन मनुष्य जर गेला, एक दिवस तो त्याला गाडीवर बसवतो, हॉटेलमध्ये घेऊन जातो आणि त्याला म्हणतो, अरे बाबा आज योगायोगानं माझ्या बरोबर आला तर थोडी तरी घे. तो म्हणतो, नको रे, कधी घेतली नाही. अरे जास्त नको, थोडी तरी. अरे बाबा कधी घेतली नाही. अरे चवीपुरतं एखादं झाकण तरी. त्याच्या आग्रहास्तव एक झाकण, दोन झाकण, मग रोज एक लागते. का? संगत कुणाची? त्या पिणाऱ्या माणसाची. पण तो जर खाणारा पिणारा मनुष्य असेल, एखाद्या वारकऱ्याच्या संगतीमध्ये गेला, आळंदीला गेला, पंढरपूरला गेला, कीर्तनाला गेला, भजनाला गेला,
तो म्हणतो बस आता मला सुद्धा तुझ्यासारखी माळ घालायची. म्हणून जीवनामध्ये आपण संगत कोणाची करतोय. संतन की संग लाग रे तेरी अच्छी बने, संतन की संग लाग रे तेरी अच्छी बने, संतन की संग लागणे तेरी अच्छी बनेगी, संतन की संग लागणे तेरी अच्छी बनेगी, संग लाग रे तेरी अच्छी बने, संतन की संग लागणे तेरी अच्छी बनेगी, संतन की संग लागणे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी तेरी अच्छी बनेगी, संतन की संग लागणे तेरी अच्छी बनेगी, संतन की संग लागणे तेरी अच्छी बनेगी. जीवनामध्ये संगतीला महत्व आहे. चांगल्याची संगत करा. बघा आमचे संत महात्मे तुम्हाला देवाची जर प्राप्ती करायची हरी प्राप्ती सोपाई धरावे संताचे ते पाय. म्हणून संसारातली जी काही माणसं आहेत ती माणसाला जास्त दिवस ऍडजस्ट करत नाही. पण तुम्ही देवाच्या मंदिरात जर गेलात तर देवाच्या मंदिरातून तुम्हाला कधीच कोणी हाकलणार नाही. एक सुंदर उदाहरण सांगते बघा. एका गावात एका मुलाचं नवीन लग्न झालं. लग्न झाल्यानंतर योगायोगानं धोंड्याचा महिना आला होता, जो या वर्षी सुद्धा आलाय. त्याला अधिक मास म्हणतात आणि अजून धोंड्याचा महिना सुद्धा म्हणतात. धोंड्याचा महिना म्हटलं की जावयांची मजा असते, म्हणजे ज्याचं नवीन लग्न झालंय त्याची. म्हणजे तुम्ही सगळ्यांनी त्याचा अनुभव घेतलेला असेल. आता धोंड्याचा महिना आल्यानंतर त्या सासूबाईनं आपल्या नवऱ्याला सांगितलं, म्हटले अहो या वर्षी आपल्या मुलीचं नवीनच लग्न झालंय, आपण काय करू, आपल्या मुलगी आणि जावई दोघांना एकदा धोंडी जेवणाकरता बोलून घेऊ, एखादा चांगला ड्रेस करू, एखादी अंगठी देऊ, जेणेकरून जावई खुश होऊन आयुष्यभर आपल्या मुलीला चांगला सांभाळेल. म्हणून सासरी बुवाने आपल्या जावयाकरता पत्र लिहिलं. आता धोंडी जेवणाकरता बोलवलं, पण जावई इतका कलाकार येताना एकटाच आला, त्यांच्या मुलीला घेऊनच आला नाही. सासरी बुवाने विचारलं आमची मुलगी, त्यानं सांगितलं घरी फार काम आहे, ती नंतर येईल, पण सध्या मी तर आलोय ना, आता सध्या माझी एकट्याची सोय करा. आता जावई आला म्हटल्यानंतर सासूबाईने मस्तपैकी पुरणपोळी, सार, भात, भजी, कुरडया असं 500 प्रकारचं भोजन तयार केलं. जेवण झालं, एक ड्रेस दिला, नंतर 2-4 ग्रॅमची अंगठी सुद्धा दिली. याचं नवीन लग्न झालं होतं, जास्त काही त्याला अनुभव नव्हता. त्याने विचार केला, म्हटलं सासूरवाडीला किती मजा आहे, आल्यावर 500 पकवानाचं भोजन मिळतं, वरून कपडे मिळतात, वरून सोनं मिळतं, मग म्हटलं घरी कशाला जायचं, आता म्हटलं कायमचं इथंच राहून घेऊ, असा त्याने विचार केला. विचार केल्यानंतर 5 दिवस झाले, 10 दिवस झाले, जावई जायला तयार नाही. आता जावई आहे, जा तरी कसं म्हणावं. शेवटी सासरे बुवा त्याच्याजवळ गेले आणि सांगितलं, जावई बापू आम्ही तुम्हाला धोंडी जेवणाकरता बोलवलं, तुम्ही आलात, आम्हाला वाटलं तुम्ही 5 दिवसात जाल, 10 दिवसात जाल, आज 12 दिवस व्हायला आले जावई बापू, अहो घरातली माणसं तुमची वाट बघत असतील ना. तो म्हटलं त्यांचं काही टेन्शन घेऊ नका, आणि तुम्हाला जर माझ्या घरच्यांची जर काळजी वाटत असेल ना, आपण असं करू, फोन करून आमच्या घरच्यांना सगळ्यांना इकडेच राहायला बोलून घेऊ. आता सासरा म्हटला हा या आला तर आला ना, हा घरच्यांचा पण वशिला लावायला बघतोय. मग आता सासऱ्याने विचार केला, आपण प्रेमानं सांगून बघितलं, हे काय घरी जाणारे गिराईक दिसत नाही. मग दिवसभर दोघा नवरा बायकोने असा प्लॅन केला, म्हटले काही करून आजच्या आज जावयाला घराच्या बाहेर काढून द्यायचं. जावई जरी असला पण जास्त दिवस आपल्या घरी ठेवायचा नाही, आजच्या आज त्याला घराच्या बाहेर काढायचं. कसं काढायचं, सासऱ्याने सांगितलं, हे बघ बायकोला सांगितलं, आज रात्री तू 500 पकवानाचं भोजन करायचं, पण एकही भाजीमध्ये मीठ टाकायचं नाही. जेवायला बसलो का पहिला घास मी घेणार, मी तुला म्हणणार का ग भाजीत मीठ कमी झालं, तू लगेच मला उलट बोलायचं, तू मला उलट बोलली का मी तुला मारायला धावणार. आता पूर्वीच्या काळी लाईटी नव्हत्या, त्या रॉकेलच्या बत्त्या किंवा चिमण्या असायच्या. तू काय करायचं, मी तुला मारायला धावलो का ती तू बत्ती चिमणी फुकून टाकायची आणि अंधाराचा फायदा घेऊन म्हटलं मी चांगलाच जावयाचा काटा काढतो. आता बघा दिवसभर दोघा नवरा बायकोने प्लॅन केला,
रात्रीच्या वेळेला जावयाचं शेवटचं भोजन सासूबाईंनी पाची पकडण्याचं भोजन तयार केलं. एकही भाजीमध्ये मीठ टाकलं नाही. जेवायला बसले, पहिला घास सासरी बुवानं घेतला. तो म्हणतो, का ग भाजीत मीठ कमी झालं, तुला अक्कल नाही का, कळत नाही का, जावाई बापू जेवायला बसले. ती म्हणते, का हो जावाई देखत माझी अक्कल काढता, तुम्हाला अक्कल आहे का? माझी अक्कल जावायच्या समोर काढते म्हटल्यानंतर जे उठला आणि बायकोला मारायला धावला. नवऱ्यानं सांगितल्याप्रमाणे ती बत्ती फुकली, सगळा अंधार झाला. सासूबाई एवढी हुशार ती पळून गेली आणि बिचारा जावई तिथंच बसला. सासऱ्यानं त्या अंधाराचा फायदा घेऊन त्या जावयाची अशी हिप्पी हातामध्ये पकडली, जे लातानी मारायला सुरुवात केली. सांगतो, अहो मारू नका, मारू नका, मी तुमचा जावई बापू, अहो मला मारू नका. तो म्हटला, आज जावयाचा बाप जरी आला तरी मी तुला मारायचा सोडणार नाही. अंधारात जावाई असा मारला, असा मारला, घरातून जसा पळाला तसा अजूनपर्यंत परत जेवायला आला. का? संसारातली माणसं माणसाला जास्त दिवस ऍडजस्ट करत नाही. एखाद्या मुलीचं जरी लग्न झालं आणि ती जरी आपल्या माहेरी आली, तिनं 2च दिवस माहेरामध्ये राहायचं. तिसऱ्या दिवशी आपली भाऊजाई भांडे आपटायला लागली का तिनं समजायचं आता इथं आपलं खरं राहिलं नाही. का? संसारातली माणसाला माणसं समजून घेत नाही. पण तुम्ही आळंदीला गेलात, पंढरपूरला गेलात, पंढरपूरच्या महाद्वारामध्ये पंढरपूरमध्ये तुम्ही महिनाभर जरी थांबलात, तिथून तुम्हाला कोणी हाकलणार नाही. तुम्हाला जायचंय, जाऊ देवाच्या गावा, जाऊ देवाच्या गावा, जाऊ देवाच्या गावा, जाऊ देवाच्या गावा, देवाच्या गावा, जाऊ देवाच्या गावा, जाऊ देवाच्या गावा, जाऊ देवाच्या गावा, देव देईल विसावा, जाऊ देवाच्या गावा, देव देईल विसावा, देव देईल विसावा. चांगो सुख दुःख, देवा चांगो सुख दुःख, जाऊ देवाच्या गावा, देव देईल विसावा, जाऊ देवाच्या गावा, देव देईल विसावा, देव देईल विसावा. देवा सांगो सुख दुःख, देवा सांगो सुख दुःख, देवा सांगो सुख दुःख, वा हा. जाऊ देवाच्या गावा, देव देईल विसावा. संत महात्मे म्हणतात, तुम्हाला जायचंय देवाच्या गावाला जा, संताच्या गावाला जा. आपल्या मनातलं सुख दुःख भगवान परमात्म्याला सांगा. म्हणून नामदेवराय म्हणतात, संत संगतीचे काय सांगू सुख, मी त्या संताच्या संगतीचं काय वर्णन करू. आणि जीवनामध्ये एखाद्या साधूची, एखाद्या संताची, एखाद्या वारकऱ्याची अर्धक्षणाची जरी संगती मिळाली तरी अर्धक्षण घडता. संताचे संगती तेने होय शांती महत् पापा. एखाद्या संताची अर्धक्षणाची संगती सुद्धा जीवनामध्ये फार महत्वाची. हे उदाहरण प्रत्येकानं ऐका, जीवनामध्ये कधीतरी तुम्हाला कामी येईल. का जीवनामध्ये संताच्या संगतीला किती किंमत आहे ऐका. एका गावामध्ये एक साधू महाराजांनी गंगेमध्ये स्नान केलं आणि ते गंगेच्या किनारी देवाचं ध्यान करत बसले. तेवढ्यात तिथल्या प्रजेतला राजा तिथे आला. राजा जरा धार्मिक होता. त्यानं साधू महाराजांना बघितलं आणि तो राजा साधू महाराजांच्या पाठीमागे जाऊन गुपचूप उभा राहिला. त्याने विचार केला, साधू महाराज आज काय मंत्र म्हणतात, तो मंत्र आपण ऐकायचा, तो मंत्र पाठ करायचा आणि आयुष्यभर त्याच मंत्राचा जप करायचा. म्हणून तो राजा साधूच्या पाठीमागे गुपचूप जाऊन उभा राहिला. साधू महाराजांनी डोळे उघडले. साधू महाराजांच्या समोर एक बगळा पाण्यात चोच बुडवायचा, दगडावर घासायचा, पाण्यात चोच बुडवायचा, दगडावर. त्याला बघून ते साधू महाराज म्हटले, अरे बगड्या, अरे घीस घीस करे तीखी करे, ऊपर लगाया पाणी, जिस कारण तुम तीखी करे ओ सब हम जानी. म्हणजे साधू महाराज म्हणत होते, बगड्या घासून घासून चोच तीक्ष्ण करतो, कशा करता, मासे पकडायला ना, हे मला 100% माहिती आहे. आता राजाला हिंदी कळतच नव्हती. त्याला वाटलं तो साधूचाच मंत्र आहे. त्यानं 2-4 वेळा ऐकला आणि त्यानं तो मंत्र पाठ केला. घीस घीस करे तीखी करे, ऊपर लगाया पाणी, जिस कारण तुम तीखी करे ओ सब हम जानी. आता तो राजा तिथून निघाला, आपल्या राजवाड्यात गेला. गंमत अशी, राजाच्या राणीने राजाला मारण्याकरता अनेक प्रकारचे प्रयत्न केले होते, पण सगळे प्रयत्न फुकट गेले होते. पण त्या दिवशी राणीने न्हाव्याला बोलवून सांगितलं, न्हावी दादा, आज तुम्हाला राजाची दाढी करता करता राजाची मान कापायची. न्हावी म्हटलं, कसं काय शक्य, तुला जगायचं असेल तर माझी आज्ञा